सागर शेळके आणि त्याचबरोबर त्यांची सगळी टीम आमच्या सोबत आहे युट्यूबच्या माध्यमातून। त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेत चौकार षटकार विकेट गेल्यानंतर म्हणजे जो ब्रेक मिळतो ना त्या ब्रेक मध्ये आपला आवाज या परिसरामध्ये पोहोचवतात आणि आपल्या परीने का होईना या स्पर्धेमध्ये माहोल बनवण्याची भूमिका बजावतात ते डीसी मसूरकर आणि त्यांचे प्रतिनिधी हे देखील आहेत परिसरामध्ये। परिसरामध्ये निश्चितच काही काळातच अगदी थोड्या वेळातच या स्पर्धेच्या दरम्यान आगमन होईल ते कुडाळ मतदारसंघातील अगदी लोकप्रिय आमदार निलेशजी राणेसाहेब या ठिकाणी काही क्षणातच आगमन होणार आहे या मान्यवरांचं आणि त्यांचं देखील आगमन झालेलं आहे देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत। अगदी आतुरता आहे या मान्यवरांची देखील या स्पर्धेसाठी पावलं वळतात या मान्यवरांची देखील आणि सरपंच चषकाच्या माध्यमातून बरेचसे मान्यवर मंडळी या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत। मुख्य व्यासपीठावरती देखील आपण पाहतोय। चला मैदानाच्या दिशेने वळतोय, पंचांकडनं इशारा आलाय, सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय। रोहित आहे स्ट्राईकला आणि दुसऱ्या बाजूने शशांक। रोहित आडेलकर आणि शशांक पाटकर ही ओपनिंग बॅटर जोडी आणि गोलंदाजीमध्ये मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच गजानन सूर्याजी। पहिलाच बॉल ब्लॉक होल मध्ये खेळलाय, विकेट किपर गोट्या राणे चेंडूवरती बॅकअप देईल, चेंडूची परती तेवढ्यात निर्धाव चेंडूने तिसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे मैदानात। रोहित आडेलकर त्याच्या समोर पॉवर प्लेचं षटक आहे मैदानात। यावेळी अगदी वेगवान चेंडू, याही वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, चेंडू विकेट किपरच्या दिशेने, अजून एका निर्धाव चेंडूची नोंद। पॉवर प्लेच्या षटकात सलगचे 2 निर्धाव चेंडू हे गजानन सूर्याजी याच्या गोलंदाजीत आपण पाहतोय। यावेळी ओव्हरपिच चेंडू, मिडऑफला फटका, क्षेत्ररक्षक आहे अक्षय राणे, किंबहुना चेंडू ऐन मोक्याच्या क्षणी थोडस वळण घेतोय, एक सिंगल धाव। रोहित आडेलकर वैयक्तिक आणि सांघिक धावफलकाचा श्री गणेश करतोय या महत्वपूर्ण सामन्यादरम्यान। ओमसाई रेड्डी संघाचं अकाउंट ओपन झाले मैदानात रोहित आडेलकर याच्या बॅट मधून, त्याचा साथीदार आता मात्र शशांक हा स्ट्राईकच्या दिशेने आता मात्र पाहतोय। आडेली संघासाठी महत्वपूर्ण खेळाडू त्याची देखील उपस्थिती झालेली आहे या सामन्यासाठी, त्याची देखील खेळी आपण पाहणार आहोत। ओव्हरपिच चेंडू, यावेळी फटका फसलाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक हरी गौडा अगदी कॅरिबियन स्टाईल मध्ये चेंडूला थांबवलंय मैदानात आणि त्यानंतर दिलेला बॅकअप मैदानात आणि 2 धावा पूर्ण झाल्यात। डीप लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक बरेच पावलं वळवली होती चेंडूला झेलात रूपांतर करण्यासाठी, परंतु चेंडू थांबलाय आणि त्यानंतर मिळालेल्या 2 धावा आणि शशांकने अकाउंट ओपन केले मैदानात। बिनबाद 3 अशी स्थिती आहे धावफलकावरती। ओव्हरचा विचार करता 2 बॉलचा खेळ शिल्लक। ओहो, याही वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज प्लेड ऑन होतोय मैदानात, बॅटची कट घेतली गेली आहे, बेस ब्लिंक झाल्यात आणि यष्टा उद्ध्वस्त झाल्यात। शशांकची खेळी समाप्त झाली आहे। मायमाऊली रेडी क्रिकेट संघाला पहिली सफलता प्राप्त झाली आहे। पहिल्या गडी बाद, धावफलकावरती 3 धावा। सलामीची जोडी या ठिकाणी बिखरली गेली आहे। सलामीचा फलंदाज शशांक जो प्लेड ऑनच्या रूपात मैदानाच्या बाहेर गेलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात काका नाईक हा फलंदाज स्ट्राईक वरती ताबा मिळवतोय। गजानन सूर्याजी मागच्या सामन्यात काय गोलंदाजीचा स्पेल, 5 सफलता ज्याने 2 षटकांच्या स्पेलमध्ये गोलंदाजीत प्राप्त केल्यात, त्या गजानन सूर्याजीच्या हाती चेंडू सुपूर्द केला होता कर्णधाराने पहिल्या षटकासाठी आणि पहिला ब्रेक थ्रू गोलंदाजीत प्राप्त करून दिलाय। ओहो, याही वेळेला सन्मान देण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, चेंडू विकेट किपर गोट्याच्या हातामध्ये जाऊन विसावलाय। पहिलं षटक मॅन्डेटरी पहिलं षटक पॉवर प्लेचं समाप्त झालंय। 1 गडी बाद, धावफलकावरती टॉस हारल्यानंतर बॅटिंग करतोय ओमसाई रेडी आडेली संघ। साठलेले असतात असंख्य आठवणी, तुमच्या स्वप्नाला विश्वासाची साथ देणार NP कन्स्ट्रक्शन। आम्ही देतोय बांधकामात आधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट दर्जा आणि वेळेत काम करण्याची पूर्ण खात्री। साध्या प्लॉट पासून ते
ते आलिशान बंगल्यापर्यंत प्लॅनिंग असो वा प्रत्यक्ष बांधकाम आम्ही रचतो प्रत्येक वीट तुमच्या आवडीनुसार. NP कन्स्ट्रक्शन. षटक दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक रेडी एक्सप्रेस म्हणून ज्याची ख्याती कीर्ती आहे ओळख आहे या परिसरामध्ये तो गोलंदाज गौरेश कांबळी गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळी आकुटाबाचा चेंडू कव्हरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. ग्लेन फर्नांडिस चेंडू खाली झेलात रूपांतर केलं गेलंय. दुसरा धक्का बसलाय मैदानात. ओम साई रेडी आडेली क्रिकेट संघाला दुसरा विकेट साठी रोहित आडेलकर बनलाय डगआउटचा शिकार. 2 गडी बाद धावफलकावरती 3 धावा. येस डीजे. आघाडीचे 2 खंदे खेळाडू दोन्ही बिनीचे खेळाडू जे डगआउटचा शिकार बनलेत स्वस्तात माघारी परतलेत. धावफलकावरती 2 गडी बाद 3 अशी नाजूक स्थिती आहे. आणि आता मात्र रोहित आडेलकर याची जागा घेण्यासाठी राजेश धरणे मैदानाच्या दिशेने स्ट्राईक वरती. राजेश आणि काका नाईक दोन्ही नौखे खेळाडू आहेत मैदानात. गौरेश पहिल्या चेंडूवरती आपला बोलबाला सिद्ध केलाय गोलंदाजीत. यावेळी पुन्हा एकदा आल्या मोठा फटक्याचा प्रयत्न. फटका मिस टायमिंग झालाय. विकेट कीपर गोट्या झेल खाली होता. चेंडूपासून थोडासा दूर राहिला. उडालेला झेल निसटलाय आणि जीवनदान प्राप्त झाले मैदानात. राजेश या फलंदाजाला मैदानात गौरेशच्या गोलंदाजाने कामगिरी केली होती. साथ द्यायची होती ती विकेट कीपर गोट्या याला संधी हुकली आणि फलंदाजाला संधी प्राप्त झाली. जीवनदान मिळाले त्याचा फायदा उठवावा लागेल फलंदाज राजेश याला. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. फलंदाज सफल होऊन कव्हरला उडवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. प्रयत्न हवेत विरलाय आणि चेंडू हा विकेट कीपरच्या दिशेने थांबतोय. निर्धाव चेंडूची खेळी पुन्हा एकदा समाप्त. धावा जमवण्यासाठी फलंदाजांना संघर्ष हा मैदानात करावा लागतोय. धावफलक आपण जर बघितलात तर 2 गडी बाद. दुसऱ्या षटकादरम्यान 3 धावा धावफलकावरती. ओरपी चेंडू यावेळी मिडऑफच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा अक्षय याच्या माध्यमातून मिडऑफ रिजन मध्ये या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल धाव बनवली गेली आहे आणि सिंगल निश्चित धावफलक 4 धावा. या सिंगल धावेनेशी राजेश हा फलंदाज वैयक्तिक धावांची सुरुवात करतोय मैदानात आणि 2 गडी बाद 4 असा धावफलक आहे. दोन्ही संघाचा विचार करता प्राथमिक सामन्यात विजयश्री संपादन केलेले हे 2 संघ आमने सामने भिडलेत. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू यावेळी पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक गजा सूर्याजी झपकन परती करेल. 1 धाव मैदानात पूर्ण जरूर झाली आहे. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेनिशी धावफलक 5 धावांवरती. सिंगल डबल धावा थांबवल्या जातात मैदानात. काय अचूक क्षेत्ररक्षण होत आहे आणि अशा पद्धतीचं जर क्षेत्ररक्षण होत राहिले ना मैदानात तर गोलंदाज देखील आपला बोलबाला गाजवणार आहेत या सामन्या दरम्यान. गौरेश आपल्या षटकातील नेमका अंतिम चेंडू हाताळण्यासाठी यावेळी पुन्हा एकदा बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूनिशी दुसऱ्या षटकाची झाली आहे समाप्ती. आघाडीचे दोन्ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटक संपलीत. धावफलकावरती 2 गडी बाद 2.50 ची धावगती राखत टॉस हारल्यानंतर बॅटिंग करणारा ओम साई रेडी आडेली क्रिकेट संघ नाममात्र 5 धावा धावफलकावरती. येस थँक्यू डीजे. पॉवर प्लेची षटक जरूर होती परंतु 30 यार्ड सर्कल क्लिअर करत तुम्हाला धावा बनवायच्या होत्या परंतु नेमक्या त्या 2 षटकात गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. परंतु आत्ताच्या क्षणी दोन्ही पॉवर प्लेची षटक संपलीत. तिसऱ्या षटकात गोलंदाजीतला बदल. ग्लेन फर्नांडिस आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. आघाडीच्या 2 गोलंदाजांनी काय अक्षरशः भेदक गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना आपल्या चतुरस्त्र गोलंदाजीच्या जोरावरती रुकून धरलंय. आता मात्र ग्लेन आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट अप राऊंड द विकेट. आल्या पहिला चेंडू लेगिस्टिक वरती खेळवलाय त्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर वळलाय चेंडू आणि अशा पद्धतीची गोलंदाजी ही खासियत आहे ग्लेन फर्नांडिसची. निर्धाव चेंडू तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे या निर्धाव चेंडूनिशी. या वेळेला बघा फटका पहिल्यांदाच खेळण्याचा प्रयत्न. चेंडू
उशिरा आलाय आणि शरीरावरती आदळलाय. करण्याचा प्रयत्न होता त्याचा. निश्चितच त्याच्या जागेवरती दुसरा फलंदाज मैदानात गेलाय. फलंदाजाला संकटातनं सावरणं गरजेचं आहे, परंतु बघूया आपल्या टीमला मैदानात सावरण्यासाठी मागच्या सामन्यात ज्याची अनुपस्थिती होती तो मैदानात आलाय. साई नाईक मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय स्ट्राईक वरती. अगदी थोड्याच वेळातच या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून या खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी परिसरामध्ये कुडाळ मतदारसंघातील लोकप्रिय आमदार निलेशजी रायने साहेबांचं देखील आगमन होणार आहे. त्याच्यासाठी देखील आयोजन कमिटी सज्ज आहे, परंतु मैदानात जाऊया आम्ही. अल्टीपाल्टी यावेळी पहिल्याच बॉलवरती अल्टीपाल्टीचा प्रहार डीप थर्डमॅन कव्हर पॉइंट रिजन मध्ये. यावेळी मात्र चेंडूला थांबवलंय मैदानात आणि आता मात्र ओहो हो संधी ही स्ट्राईक वरती होती आणि या चेंडूवरती बनवल्या गेल्या 2 धावा. साई नाईक मैदानात आल्या पहिल्याच बॉलवरती अल्टीपल्टीच्या रूपात बनवलेल्या 2 धावा आणि या 2 धावेनिशी धावफलक 7 धावांवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानात 7 धावा धावफलकावरती झाल्यात. ओहो यावेळी सफल झालाय. काय सुंदर फटका, सुरेख फटका डीप फाईन लेग रिजन मध्ये. वनबाऊ सीमारेषेचं उल्लंघन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. येस थँक्यू डीजे. चौकार निघालाय. यावेळी फलंदाज गोट्याच्या बॅट मधनं सांघिक धावफलक परावर्तित झालेला पाहतोय आपण 11 धावांवरती. 2 गडी बाद 11 धावा. याही वेळेला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी दोन्ही हात समांतर दर्शवलेत. व्हाईट बॉलचा इशारा आणि अवांतर धावेनिशी धावफलक पुढे सरसवला. धावफलक परावर्तित झालाय. 12 धावांवरती धावफलक. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानात. धावफलकावरती 2 गडी बाद 12 अशी स्थिती आहे. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. या अगदी विकेट किपरच्या जवळून फटका खेळला गेलाय, परंतु या चेंडूवरती 1 धाव मिळेल.
या सिंगल धावेनिशी सांघिक धावफलक 13 धावांवरती. तिसऱ्या षटकातील आता मात्र नेमका शेवटचा चेंडू आहे. अंतिम चेंडू 2 गडी बाद धावफलकावरती 13 धावा. ग्लेन फर्नांडिस याच्या विरोधात एक मात्र चौकार झाला, परंतु आपल्या फिरकीच्या जादूवरती, बोटांच्या जादूवरती समोरच्या गोलंदाजाला त्यांनी रोखून धरलंय. आपल्या षटकातील अंतिम चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा राईट राऊंड विकेट सज्ज आहे. समोर आहे तो लेफ्ट हँडेड बॅटर राजेश. ओहो, यावेळी दांडी 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 गुल केली आहे, यष्टा उद्ध्वस्त केल्यात. राजेशची खेळी संपुष्टात आली आहे. तिसरा धक्का बसलाय आणि मैदानात 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद धावफलकावरती 13 धावा. ओम साई रेडी आडेली क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करताना. मैदानाच्या दिशेने नवीन फलंदाज राजेश याची जागा घेण्यासाठी, साई नाईकला साथ देण्यासाठी मैदानात पावलं वळतायत ती ओमकार धुरी या फलंदाजाची. ओमकार धुरी मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, फलंदाजीत 18 धावांची खेळी, गोलंदाजीत अगदी 3 विकेट, प्रामुख्याने महत्वपूर्ण 3 गडी ज्याच्या गोलंदाजीत टिपले गेले आणि त्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन ज्याला सन्मानित केलं गेलंय तो ओमकार धुरी आहे मैदानात. गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे चौथं षटक गौरेश कांबळी गोलंदाजी ट्रॅकवरती. गौरेश कांबळी मोठं रनअप घेतल्यानंतर राईट राऊंड विकेट. समोर आहे तो साई नाईक. ओव्हरपिच चेंडू यावेळी भिरकावलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. अक्षय राणे झेल खाली होता, अगदी झेलात रूपांतर करण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर एका धावेची पावलं दुसऱ्या धावेकडे वळवली आहेत आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. साई नाईकला मिळालेलं जीवनदान, साई नाईकचं झेल पकडणं गरजेचं होतं, कारण साई एका मोठ्या खेळीसाठी ओळखला जाणारा विस्फोटक खेळाडू आहे आणि त्याला आपण जीवनदान देत आहे. कुठेतरी चूक करताय मैदानात माई माऊली रेडी संघासाठी क्षेत्ररक्षक. गवरेश पुन्हा एकदा रनिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. ओहो, या वेळेला काय ड्रीम बॉल हाताळलाय गौरेश कांबळीने गोलंदाजीत. विकेट किपर गोट्या चेंडूवरती जाईल तेवढ्यात एक धाव मैदानात पूर्ण झाली आहे आणि धावफलक या सिंगल धावेनिशी 16 धावांवरती परावर्तित धावफलक. 6 षटकांची लढत आहे. पहिला सामना 104 धावांचं लक्ष. दुसऱ्या सामन्याचा विचार करता दुसऱ्या सामन्यात आपण धावफलक बघितलात, जवळपास 87 धावांचं लक्ष होतं, परंतु यावेळी 6 षटकांचा सामना. प्रतिस्पर्धी संघ घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांच्या समोर खेळतोय, त्यामुळे 6 षटकात कमीत ते 60-65 धावा एक योग्य फायटिंग टोटल होती, परंतु आताच्या क्षणी खूप कमी धावा. यावेळी फलंदाजाने चेंडू सरळ सोडून दिलाय. पंच वळलेत, दोन्ही हात समांतर, धाव मिळेल अवांतर आणि व्हाईट बॉलच्या रूपात धावफलक पुन्हा एकदा परावर्तित. 17 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ हा मैदानात प्रगतीपथावरती. 3 गडी बाद 17 अशी स्थिती आहे धावफलकावरती. चौथं षटक येणार कारखंडात. या षटकातील काही चेंडूंचा खेळ हा बाकी. हो, यावेळी फिंगर रोल केली होती गवरेशने चेंडूवरती, परंतु याही वेळेला पंचांना नजरा फिरवाव्या लागल्यात आणि व्हाईट बॉलचा इशारा दर्शवलाय. सलगचा दुसरा अवांतर चेंडू आणि धावफलक परावर्तित झाला 18 धावांवरती. अतिरिक्तच्या रूपात धावा या प्रतिस्पर्धी संघासाठी अक्षरशः बहाल केल्या जातात मैदानात. माई माऊली रेडी क्रिकेट संघासाठी गोलंदाजीत. गोटे आहे विकेट किपिंगच्या भूमिकेत. यावेळी ओव्हरपिच चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा बिल्डर अक्षय चेंडूवरती जाईल. एक सिंगल धाव पूर्ण झाली आहे आणि या एका धावेनिशी धावफलक 19 धावांवरती. मैदानात डाव्या उजव्या हाताची जोडी, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आणि प्रतिस्पर्धी टीमला वारंवार फील्ड मध्ये बदल करावा लागतोय. साई नाईक याच्यासाठी फील्ड सेट केली गेली आहे. डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, ऑफ साइड लेग लॉंग ऑफ, एक डीप कव्हरच्या दिशेने देखील आहे, डीप पॉइंटच्या दिशेने आहे, म्हणजे रिव्हर्सिव्ह साठी त्याच्यासाठी प्रोटेक्शन तैनात केलं गेलंय. शॉर्ट थर्डमॅनला एक प्रोटेक्शन, शॉर्ट फाईन लेग, एक मिड ऑफ आणि समोर शॉर्ट कव्हरला गजा सूर्याजी. ओव्हरपिच चेंडू, मिस टायमिंग फटका डीप लॉंग ऑनला आणि क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं चेंडू प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये
सीमारेषेच्या बाहेर षटकार, सरपंच चषक षटकार. साई नाईक याच्या बॅट मधनं झालेला षटकार आणि धावफलक परावर्तित आपण पाहतोय 25 धावांवरती. साई नाईकला काही कालखंडातच आपण जीवनदान दिलं होतं, त्याचा फायदा तो मैदानात उठवतोय आपल्या बॅट मधून. यावेळेला मात्र एका हाताने फटका खेळलाय, काहीसा उशिरा फटका झाला होता. डीप फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक टोपणना फाईन लेगला चेंडूवरती जाईल. तिसरा धावेचा प्रयत्न, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा मैदानात पूर्ण केल्या गेल्यात आणि या बघूया तिसऱ्या धावेसाठी या ठिकाणी पंच खातर जमा करतायत. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. बघूया तिसरे पंच आमच्यापर्यंत पोहोचलेत. तिसरे पंच निश्चितच खातर जमा करतील आणि त्यानंतर जो काही डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउटचा इशारा आला तिसऱ्या पंचांकडनं, म्हणजे अगदी सहज गतीने साई नाईक पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. अकुटापाचा चेंडू, यावेळी मिस टाइम फटका, मिडॉनला झेल खाली प्रोटेक्शन. गजा सूर्याजी झेलात रूपांतर केलं गेलंय. ओमकार दुरी हा फलंदाज स्वस्तात झेल बाद आणि मैदानाच्या बाहेर धक्का बसलाय. ओम साई रेड्डी आडेली क्रिकेट संघाला चौथा धक्का. 4 गडी बाद, धावफलकावरती 28 धावा. येस, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मंदार मैदानात गेलाय साई नाईकला साथ देण्यासाठी. 4 गडी बाद, धावफलकावरती 28. मैदानात 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रति षटकामागे 7 धावांची धावगती सुरू आहे मैदानात. अजूनही 2 षटक 12 बॉलचा खेळ आहे शिल्लक, परंतु बघूया किती धावांचं या ठिकाणी टार्गेट ठेवलं जाईल. येणारे 12 बॉल कमीत ते 50-55 आपल्याला गाठावी लागेल. हा धावफलक. ग्लेन फर्नांडिस फिरकीचा जादूगर गोलंदाजी ट्रॅक वरती, वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5व्या षटकात गोलंदाजीत. यावेळी पुन्हा एक दाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. ग्लेन फर्नांडिस आणि साई नाईक म्हणजे बॅटल आहे. दोन्ही तगडे खेळाडू, एका बाजूने फलंदाज दुसऱ्या बाजूने गोलंदाज. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल मैदानात आमने सामने. ग्लेन विपक्ष साई. ओहो, अल्टीपल्टीचा प्रयत्न, विकेट किपर बीट झाला. संधी धावबादसाठी, परंतु दुसऱ्या बाजूने देखील थेट यस्टनवर फेकी आली आहे. यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेने फेकी. ओहो, यावेळी बघूया काय झालंय नेमकं मैदानात. पहिल्या धावेसाठी नॉन स्ट्राईकला धावबादसाठी झालेली अपील, दुसऱ्या धावेसाठी स्ट्राईकला धावबादसाठी साई हा मैदानाच्या बाहेर गेलाय. म्हणजे जर नॉन स्ट्राईक वरती तो सुरक्षित राहिला तर मात्र, आणि यावेळी पहिल्याच धावेसाठी साई नाईक धावबाद झालाय नॉन स्ट्राईकिंग एंड वरती. म्हणजे अजून एक महत्वपूर्ण धक्का बसलाय. 5वा गडी बाद आणि धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती. येस, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज बंटी आडेलकर, एका बाजूने मंदार आहे, दुसऱ्या बाजूने बंटी आडेलकर आहे. जवळजवळ 5 गडी बाद झाले. धावफलकावरती 28 धावा ही स्थिती आहे. 5वं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती. ग्लेन धावा जमवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, परंतु समोरनं याला कारणीभूत कोण असेल तर ते प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज. एकापेक्षा एक सरस गोलंदाजांचे कार्य मैदानात आपण गोलंदाजीतलं पाहतोय. अक्षरशः चतुरस्त्र गोलंदाजी, भेदक गोलंदाजीचा मारा मैदानात. मायमाऊली रेडी संघ. ओहो, यावेळी पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू, अक्षरशः भेदक गोलंदाजी. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक. यावेळी मात्र ग्लेन, नेमकी ती त्याची खासियत आहे, ती गोलंदाजी मैदानात तो सिद्ध करतो. अजून एक निर्धाव चेंडू.
या वेळीला देखील थोडासा फटका अगोदर खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक वरती फेकी आहे धावबाजसाठी. फलंदाज पॉपिंग क्रीज पासून दूर आहे, पंचांकडनं बाद असल्याची घोषणा. 6वा धक्का बसलाय आडेली क्रिकेट संघाला. 6 गडी बाद आणि धावफलकावरती 28 धावा. थँक्यू डीजे. धावफलकावरती जवळजवळ 6 गडी बाद 28 तशी स्थिती आहे. नवीन फलंदाज विश्राम मैदानावरती गेलाय आणि दुसऱ्या बाजूने मंदार देखील आहे. गोलंदाज ग्लेन या षटकाचा विचार करता आतापर्यंत या षटकात एकही धाव ग्लेनने खर्च केलेली नाहीये, परंतु 2 फलंदाजांना रनआउटच्या रूपात मैदानाच्या बाहेर पाठवलंय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी. ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा. बराच चेंडू बाहेर वळलाय आणि अवांतर धावेनिशी या षटकातील पहिली धाव जी अतिरिक्तच्या स्वरूपात खर्च केली गेली आहे. 29 धावा धावफलकावरती. या वेळेला मात्र फलंदाजापासून चेंडू दूर ठेवलाय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. या षटकात फक्त 1 धाव, ती देखील व्हाईट बॉलच्या रूपात खर्च केली आहे. ग्लेन फर्नांडिस काय भेदक गोलंदाजी. जवळजवळ 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 6 गडी बाद 29 असा धावफलक आहे. आता मात्र नेमकं शेवटचं षटक, भैरवी घालणारं षटक येते आपल्या समोर. अंतिम 6 बॉलचा खेळ आहे शिल्लक आणि बघूया प्रतिस्पर्धी एक आक्रमक डाचाची बॅटिंग लाईनअप आहे मायमाऊली रेड्डी संघाकडे आणि त्यांच्या विरोधात किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे सांगणारे शेवटचे 6 चेंडू येतात आपल्या समोर. परिसरामध्ये ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्रीकांत राऊळ साहेबांचं आगमन होत आहे. साहेब, सरपंच चषकाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुजाता राऊळ मॅडमांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. परिसरामध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आहे मान्यवरांना आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. अंतिम षटक, शेवटचे 6 बॉल. अक्षय राणे गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. अक्षयने मागच्या सामन्यात काय कमालीची फलंदाजी केली होती. 44 धावांची वादळी झंझावत खेळी केली होती आणि नेमका तो अक्षय राणे आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम 6 चेंडूसाठी. पहिला चेंडू अगदी ब्लॉक मध्ये खेळवलाय, परंतु पंचांकडनं बहुधा नो बॉलचा इशारा आला. एक हात बाहेर कोडलाय पंचांनी. पंचांकडनं नो बॉलचा इशारा, अतिरिक्त 1 धाव आणि त्यानंतर फ्री हिटची संधी. ही फलंदाज मंदार याला स्ट्राईक वरती प्राप्त झाली आहे. नो बॉल कधी एकटा येत नाही, त्याच्या साथीने असतो तो, सोबतीने असतो तो फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. यावेळी आकुटाबाचा चेंडू, कमी गतीचा चेंडू हाताळला होता, परंतु दोन्ही फिल्डरच्या गॅप मधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर प्रवास करतोय. 1 बाउन्स 4 धावांसाठी. चला पुढचा सामना. प्राथमिक दोन्ही सामन्यात पराभूत झालेले दोन्ही संघ. चला टॉस साठी आपण यायचं आहे. जयतीर तुळस आणि दुसऱ्या बाजूने ए स्पोर्ट्स आरवली. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन साठी हा पहिला कॉल. आपण टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर उपस्थित राहायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन साठी हा पहिला कॉल दिला जातोय. परिसरामध्ये या परिसरातले ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय विनोद राणे साहेबांचं देखील आगमन होत आहे. साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला देखील विनंती केली जाईल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. यावेळी ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा खेळवलाय गजा सूर्याजी. चेंडूवरती आहे कव्हरला. चेंडूला बॅकअप देईल. नॉन स्ट्राईक वरती फेकी
एक सिंगल धाव पूर्ण झाली आहे आणि या एका धावेनिशी धावफलक आता मात्र 35 धावांवरती संपूर्णपणे इनिंगचा विचार करता एक मात्र षटकार झालाय, त्यानंतर 2 चौकार आतापर्यंत, म्हणजे खूप कमी धावा झाल्यात इनिंग दरम्यान, मोठ्या फटक्यांपासून रोखलंय. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळला मिडॉनचा डीप लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूवरती जाईल. पहिल्या प्रयत्नात अचूक क्षेत्ररक्षण, अचूक फेकी गोलंदाजाच्या दिशेने आणि या चेंडूवरती एक सिंगल धाव प्राप्त झाली आहे. या एका धावेनिशी धावफलक आता मात्र सिंगल निश्चित परावर्तित झालेले धावफलक 36 धावा, 36 लॉस ऑफ 6 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, नेमक्या अंतिम षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर आहे गोलंदाजीत. या वेळेला आता मात्र अगदी ऑन साइडला कडेकडे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू शरीरावरती आदळलाय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. इनिंग मधील येणाऱ्या कालखंडात 2 बॉलचा खेळ शिल्लक. धावफलकावरती 6 गडी बाद 36 अशी स्थिती आहे. खूप कमी धावा धावफलकावरती झालेल्या आहेत, कारण बॅटिंग लाईनअप अगदी तगडी आहे मायमाऊली रेडी संघासाठी. यावेळी पुन्हा एकदा चेंडू शरीरावरती आदळला. हलकीशी अपील देखील पंचांकडे, परंतु अपील फेटाळून लावली जाते. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. चला दोन्ही टीमसाठी दुसरा कॉल. ए स्पोर्ट्स आरवली विपक्ष जयतीर तुळस आपल्यासाठी या सेकंड कॉल दिला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन मान्यवर कक्षाच्या समोर आपण उपस्थित राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये पुढच्या सामन्यात जे टॉस होईल याची आपण नोंद घ्या. दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी ही सूचना. यावेळी लेगिस्टिक वरती खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाली आहे आणि मैदानात 6 षटकांचा खेळ संपलाय, इनिंगचा खेळ संपलाय. महत्वपूर्ण सामन्याची टॉस जिंकली होती मायमाऊली रेडी क्रिकेट संघ आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय आणि अक्षरशः भेदक गोलंदाजीचा मारा मायमाऊली रेडी संघाकडून आपण बघितलात. 6 गडी बाद आणि धावफलकावरती 36 धावा. काय गोलंदाजी, 36 चेंडूमध्ये 36 धावा बनवल्यात. आता मात्र 36 चेंडूमध्ये 37 धावा. खूप कमी धावसंख्येचं लक्ष आहे, परंतु या सामन्यात जो संघ जिंकेल तो थेट रविवारी सुपर 8 साठी खेळेल. परंतु या सामन्यात पराभूत झालेल्या संघाला अजून एक संधी आहे संध्याकाळच्या सत्रात सामना खेळण्यासाठी. मैदानात नेमकं काय घडेल, काय बिघडेल. कमी धावसंख्येचे सामने, अगदी जास्ती धावांचे सामने सहजासहजी जिंकले जातात, परंतु कमी धावसंख्येचे सामने होतात. ज्या ज्यावेळी सामने होतात सहज विजयश्री संपादन करण्याच्या प्रयत्नात सामने हे हाय व्होल्टेजचे होतात मैदानात. परंतु बघूया या सामन्याचं चित्र नेमक्या त्या सामन्यांमध्ये नोंदवलं जाईल का. 36 चेंडू आणि 37 धावा हे समीकरण असेल. चला विनंती असेल पुढच्या सामन्यात खेळणारे दोन्ही संघ, कॅप्टनना विनंती असेल आपल्या सगळ्या खेळाडूंना घेऊन आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर लगेचच उपस्थित राहायचं आहे. ए स्पोर्ट्स आरवली आणि जयतीर तुळस दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी या लास्ट कॉल आहे. सगळे खेळाडू घेऊन आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, याची नोंद घ्या. आपले सगळे खेळाडू आपण घेऊन मुख्य व्यासपीठाच्या समोर उभं राहायचं आहे, याची नोंद घ्यायची आहे. चला धावांचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात होईल आणि जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी रितेश अणसुरकर याचा आवाज आपण ऐकणार आहोत या सामन्या दरम्यान. थँक्यू डीजे. आणि थोड्याच वेळात मान्यवर कक्षमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच कुडाळ मतदार संघातील लोकप्रिय आमदार निलेशजी राणेसाहेब त्यांचं थोड्याच वेळात आगमन आणि तो आगमन सोहळा देखील आपण थोड्याच वेळात पाहणार देखील आहोत. चांगलं आयोजन केले या सरपंच चषकामध्ये, चांगले मॅचेस देखील पाहायला मिळतात. आजचा हा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसातील 3री मॅच आपल्या भेटीसाठी दोन्ही संघ विजयाने सुरुवात करताना पाहायला मिळाले. परंतु कोणाला तरी एकाला इथे पराभूत व्हावंच लागणार आहे. कोणता असेल तो पराभूत होणारा संघ हे देखील आपल्याला पाहायचं आहे.
36 बनवल्या गेलेत पहिल्या इनिंग मध्ये. 37 धावांचा पाठलाग करायचा आणि या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राहुल राणे आणि गोट्या राणे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही राणे आलेत. पाहायचं आहे आज राण्यांचा तडाखा पाहायला मिळेल का या मैदानावरती, हे देखील पाहायचं आहे. दोन राणे एकत्र आल्यानंतर गर्जना ही होणारच यात शंका नाही. निश्चितच आता ती गर्जना ही पाहायला मिळेल का या मैदानावरती ते देखील पाहायचं आहे. राहुल राणे आणि त्याचबरोबर गोट्या राणे ही सलामीची जोडी. 36 धावा इथे मात्र अपुरी संघाने बनवलेत आणि या 37 धावांचं माफक आव्हान आणि या आव्हानाचं इथे मात्र पाठलाग करायचं आहे. आव्हान सोपं असणार आहे. देवेंद्रजी रेडकर सर यांच्याकडून बक्षीस आले. गोट्या राणे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोट्या राणे यांच्या प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज लागून 6 षटकार मारले तर आज 3000 रुपये आणि मॅच देखील संपेल लगेचच. पाहिजे ते षटकार पाहायला मिळतील का. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. पहिल्या चेंडूवरती गानागती वार करायचा होता. मिड ऑनला इथे मात्र फटका केलाय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केले. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेत. 36 मध्ये आपल्याला 36 बनवायचे. आव्हान सोपं असणार आहे म्हणजे बॉल टू बॉल समीकरण आपल्याला इथे मॅच मध्ये बनवायचं आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपण बनवलेत. ओहो या चेंडूवरती बॅक टू द पॅव्हलियन जावं लागतं. बॅट चालकी शिकाडा आणि रोहितचा शिकार गोट्या राणे बॅक टू द पॅव्हलियन. बॅटिंगसाठी आपल्याला गजानन सूर्यजी ते देखील पाहायला मिळतात. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच 5 विकेट या स्पर्धेमध्ये पहिला हायफाय आणि त्याचबरोबर 22वा पहिल्या मॅच मध्ये बनवल्या होत्या. ओहो मिड विकेटला इथे मात्र फटका केला जातोय. कार्पेटच्या सायने इथे मात्र फटका सिंगल आले तोपर्यंत आणि ही मॅच जी आहे ती मायमावली रेडी संघाने 3 ओव्हर मध्ये जर संपवली तर रोहितची राहुल सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 3 ओव्हर मध्ये आपल्याला ही मॅच संपवायची. फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय इथे एक्स्ट्रा कव्हरला डीपला प्रोटेक्शन सिंगल आले तोपर्यंत सिंगलने धावसंख्या वाढेल. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 4 धावा दफलकावरती लागलेत. सिंगल डबलचा खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. पहिले चेंडू झाले 4 मध्ये 4 धावा म्हणजेच प्रति षटकामध्ये आपल्याला 6ची सरासरी गाठायचे त्याच प्रयत्नामध्ये चाललेत. ओहो या चेंडूवरती फटका चांगला केलाय. ऑन साइडला आज स्टेअर करणारा षटकार 6 धावींसाठी का फटका केलाय लाजवाब. धन्यवाद डीजे. तर सध्या स्पर्धेदरम्यान क्रीडांगणावरती संजय राणे साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचा आजचा वाढदिवस देखील आहे. सरपंच चषकादरम्यान तुम्हाला वाढदिवसात देखील शुभेच्छा व तुम्हाला विनंती असेल या आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. संजय राणे साहेब. यस जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जेल टिपा षटकारामध्ये आणि त्याच बरोबरीने एक थंडाची बॉटल अर्धा लिटर थंडाची बॉटल गोट्या शेट राणे यांच्या माध्यमातून घेऊन जायची आहे. इथे चौकार आलाय 4 धावींसाठी हा फटका केला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला इथे मात्र
प्रोटेक्शन नव्हतं आणि त्यानंतर तो चौकार. या 4 धावीने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 14 धावा या फलकावरती लागले जात आहेत. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर धावसंख्या 66-36चा पाठलाग 14 बनवलेत म्हणजे 22ची आवश्यकता. 3 ओव्हरमध्ये जर आपण मॅच फिनिश केली तर 23ची आवश्यकता आहे. 3 ओव्हरमध्ये जर आपण ही मॅच फिनिश केली तर आपल्याला 500 रुपये कॅश प्राईज लागू होणार आहे. रोहितजी राहुल सर यांच्याकडून एक कॅश प्राईज असेल आणि त्याच प्रयत्नामध्ये चाललेत हे दोन्ही फलंदाज सुसाट पळायला लागलेत. परंतु सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला एकच सांगेन, या मॅच मध्ये आपल्याला लढायचं आहे, हार मानायची नाहीये. कारण का आता जर हार मानली तर त्यानंतर जे संघ आहेत ते तुमच्यावरती हावीस ठरणार आहेत आणि म्हणूनच ते मनोधैर्य खचून द्यायचं नाही आपल्याला. दुसऱ्या षटकासाठी कोण आले हे देखील पाहावं लागेल. दुसऱ्या षटकासाठी ओमकार आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती तो देखील दाखल झालाय. त्याच्या विरोधात बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे राहुल राणे, चांगला फलंदाज तो देखील आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे. शॉर्ट पिच मध्ये चेंडू राहील का बॉल आतमध्ये नाही राहणार. बॉल चाललाय ओव्हर द रोप, षटकार 6 धावींसाठी. थँक्यू डीजे. शॉर्ट पिच मध्ये चेंडू त्याच्यामध्ये आक्रमण 6 धावा आल्या. धाव फलकावरती लागल्या जात आहेत धावा आतापर्यंत 20. फुल टॉस लोअर फुल टॉस होता आणि त्याच चेंडूला इथे मात्र ड्राईव्ह केला गेला. सुरेख फटका इथे मात्र केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, थोडंसं आउटफील्ड खराब आणि त्याचमुळे या चेंडूवरती 2 धावा. या 2 धावीने धावसंख्या जर पाहायला गेले तर 22 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ज्या प्रकारे चेंडू टाकतात त्यानुसार फटक्याचं शॉर्ट सिलेक्शन अगदी योग्य. ओहो, आडव्या बॅटचा इथे मात्र कडवा प्रहार करायचा होता आणि यस्ट्यांच्या अगदी बरोबर सापडले सापळ्यामध्ये फलंदाज राहुल राणे. बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू डीसी. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर ओम साई रेड्डी आडेली संघाला एकच सांगेन, हार आली तरी डोके झुकू नका, कारण आजचा घामच उद्याचा इतिहास लिहितो. मैदान शांत असलं तरी मनात आग ठेवा, कारण जिद्द असली की नशिबी हरतच. आज जिद्द जागृत करावी लागेल. धावसंख्या कमी आहे परंतु इथे जिद्द दुप्पट आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये दाखवायची आहे आणि ती जिद्दच तुमच्या यशाचं कारण देखील ठरणार आहे. आणि इथे जिद्दीला दाखवायला सुरुवात केली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय राणे त्याच्या बॅटमधून हवाई सफर, फटका लाजवाब आणि अपोजिट संघाला बॅकफुट वरती ढकलण्यासाठी हा वार एकच वार आहे परंतु जबरदस्त आहे. षटकार. थँक्यू डीसी. का बॅटिंग केली जबरदस्त अक्षय राणे. मागच्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर अशाच प्रकारे बॅटिंग केली होती, जिथे एंड केला होता तिथूनच सुरुवात केली या खेळाडूने. जबरदस्त. इथे जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. डीप मिड ऑनला इथे मात्र फटका केला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जबरदस्त. तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 30 धावा धाव फलकावरती. मॅच कधी सुरू झाली, मॅच कधी संपले हे कळाल देखील नाही. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. आणि सध्याच्या घडीला अनंत राऊत हे देखील जोडले जातात आमच्या बरोबरीने मायक्रो 4 मध्ये. अनंत राऊत सर, कशी वाटली ही स्पर्धा, कसं वाटला हा या स्पर्धेचा थाट आणि प्रेक्षकांची उपस्थिती, कसं वाटलं हे आयोजन? खूपच चांगलं असं एक आयोजन आहे. रेडी पूर्ण ग्रामस्थांचं, सरपंच चषक, एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, एक चांगली स्पर्धा भरवते रेडी गाव. मजा येते पाहायला. यस. आणि बॅटिंग खूपच छान झाली आहे, खास करून अक्षय राणेची. यस, अक्षय राणेवरती इथे जर पाहायला गेलं तर प्रेक्षक खूप प्रसन्न आहेत. चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या आतापर्यंत 30, जिंकण्यासाठी 6ची आवश्यकता.
तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. या चेंडूवरती आडव्या बॅटने इथे मात्र कडवा प्रहार, तो कडवा प्रहार पसला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. इझी. थँक्यू. चला टीमने यायचंय, आपण लाईनअप करून घ्या प्लीज. मान्यवर येत आहे त्यामुळे प्लीज लाईनअप करून घ्यायचंय. एक्स्ट्रा धाव फलकावरती सोडल्या जातात. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 31 फलकावरती लागले जात आहेत. 31-31. त्यानंतर स्क्वेअर क्रीजर मध्ये फटका सिंगल आली. सिंगल धावसंख्या आतापर्यंत 32 फलकावरती लागले जात आहेत. 32 आपल्याला 37चा पाठला करायचा होता आणि आपण 32 बनवलेत म्हणजे जिंकण्यासाठी 5ची आवश्यकता. मॅच एकतर्फी होत असताना पाहायला मिळते. 22 मध्ये 5 म्हणजे एकतर्फी मुकाबला. ओहो, हा चेंडू खराब टाकलाय. थोडस नाराज असेल कारण का या चेंडूवरती मॅच फिनिश झालीच असते, परंतु कुठेतरी चूक केली. धीमागतीने टाकला आणि त्यानंतर वेळ देखील होता. थोडस नाराज देखील आहे, थोडस हसतोय देखील. फुल टॉस आहे, त्याच्यावरती आक्रमण केलंय. फुल टॉस हा फुल्ली लॉस साठी ओळखला जातो आणि तो लॉस झालाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम साठी. या 4 धावीने धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 36. जिंकण्यासाठी नाममात्र 1 धावेची आवश्यकता आणि 500 रुपये देखील लागू होतील या 1 धावेने. 2 चेंडू एक धाव बनवायचे आहेत. हो, याच बरोबर जर पाहायला गेलं तर 1 धाव कंप्लीट आणि याच बरोबर ही मॅच 3 षटकाच्या आतमध्ये फिनिश केली आहे आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील जिंकलंय रेडी संघाने. आणि रोहित राहुल